नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये गट क मधील पदासाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे. या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कायमस्वरूपी पदभरती असल्यामुळे 19,900 ते 63,200चा पे स्केल पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रामध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता, त्याचबरोबर तुम्हाला नोकरी ठिकाण सुद्धा त्या ठिकाणी मिळू शकते. संपूर्ण माहिती आपण या भरतीबाबतची आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब करा. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. NIELIT यांच्यामार्फत, अर्थात थोडक्यात सांगायचं झालं तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी ही एक इन्स्टिट्यूट आहे, ज्यांच्यामार्फत मित्रांनो ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघा त्यांनी काय म्हटलेलं आहे तर बघा, व्हॅकन्सीज टू बी फिल्ड अप ऑन डायरेक्ट रिक्रुटमेंट बेसिसवर ही भरती या ठिकाणी होत आहे, ज्यासाठी एक्झाम असणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन मित्रांनो होणार आहे. यामध्ये त्यांनी असं म्हटलं की ऑन बिहाफ ऑफ स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन डायरेक्टर and attached file of MEIT applications are invited from eligible and qualified person for the post of staff car driver ordinary grade. या पदासाठी भरती होत आहे, ज्यामध्ये हे पद जे आहे ते जनरल सेंट्रल सर्व्हिस मधलं ग्रुप सी नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सो STQI या डिपार्टमेंटमध्ये जे डिपार्टमेंट NIELITच्या अंडर आहे त्यांच्यासाठी मित्रांनो ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. पदाचं नाव स्टाफ कार ड्रायव्हर किंवा चालक पदासाठी भरती होत आहे. जे गट क मधलं पद तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. नॉन गॅझेटेड नॉन मिनिस्ट्रियल पद हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सो पदाची माहिती मी सांगितली आहे. आणखीन माहिती जी प्रोव्हाइड केलेली आहे ती आपण आता या ठिकाणी बघूया. यामध्ये त्यांनी सांगितलं की जे एलिजिबल कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकडून हे ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात येत आहेत. तुम्ही या ठिकाणी बघू शकता, स्टाफ कार ड्रायव्हर ग्रुप सी मधलं पद आहे. टोटल 4 जागा मित्रांनो भरल्या जात आहेत, ज्यामध्ये ओपनच्या 3 आणि EWS ला 1 जागा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ओपनला जागा असल्यामुळे सर्व कॅन्डिडेट्स या ठिकाणी अप्लाय करू शकतील. लेवल 2 चा पे स्केल 19,900 63,200 सॅलरी तुमची राहणार आहे. 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, पहिला क्रायटेरिया बेसिकचा. त्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स फॉर मोटर कार असणे आवश्यक आहे आणि एक्सपिरियन्स ऑफ ड्रायव्हिंग मोटर कार फॉर ॲटलिस्ट 3 इयर्स, अर्थात 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. डिझायरेबल असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल तरी तुम्ही इसेन्शियल क्वालिफिकेशन ABC वर, ज्यामध्ये 10वी पास पहिला क्रायटेरिया, अगेन मी रिपीट करत आहे. त्यानंतर तुमच्याकडे मोटर व्हेकलचं लायसन्स असणे आवश्यक आहे 4 चाकीचं, आणि या ठिकाणी ॲटलिस्ट 3 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. एज लिमिट 18 ते 25 वर्ष या ठिकाणी राहणार आहे, जी तुम्हाला क्लोजिंग डेटला मेजर करायचं आहे. रिटर्न टेस्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार आहे. त्यानंतर स्किल टेस्ट, ज्यामध्ये तुमचं ड्रायव्हिंग टेस्ट चेक केलं जाईल या पदासाठी. प्रोबेशन पिरियड तुमचा 2 वर्षाचा या ठिकाणी राहणार आहे, असे त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेलं आहे. या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. पे स्केल चांगला आहे. नोकरी तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो जरी सेंट्रल गव्हर्नमेंटची असली तरी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये नोकरी ठिकाण त्या ठिकाणी मिळू शकतं. सो या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही अप्लाय करणे आवश्यक आहे. करण्याची एक जागा महाराष्ट्रामध्ये सुद्धा अवेलेबल आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता डिटेल्स ऑफ वॅकन्सीज मध्ये सदर्न साईडला या ठिकाणी टोटल 3 जागा आहेत आणि वेस्टर्न साईडला 1 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, जी EWS साठी आहे. सदर्न रिजन मध्ये चेन्नई, बेंगलोर, तिरुवनंतपुरम आणि वेस्टर्न रिजन मध्ये मुंबई या ठिकाणी आहे. सो EWS ची जागा आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी मुंबई या ठिकाणी पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये तुम्हाला नोकरीची संधी या ठिकाणी मिळत आहे. यामध्ये बघा, अप्पर एज लिमिट हे ॲज पर गव्हर्नमेंट रूल असणार आहे. मात्र जर बघितला तर 3 जागा किंबहुना 4 जागा EWS आणि ओपनसाठी आहेत, त्यामुळे इतर कॅन्डिडेटला या ठिकाणी रिलॅक्सेशन अवेलेबल नाही आहे. अप टू 40 इयर्स सेंट्रल गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज आणि एक सर्व्हिसमॅनला ॲज पर रूल त्या ठिकाणी मिळत आहे. प्लेस ऑफ पोस्टिंग हे एनिवेअर इन इंडिया राहू शकतं, मात्र सध्या जे लोकेशन दिलेलं आहे त्या ठिकाणी तुम्हाला नोकरी ठिकाण मिळू शकतं. आता यासाठी सिलेक्शन बघा, जे पेपर होणार आहे त्यामध्ये जनरल अवेअरनेस, जनरल इंटेलिजन्स, एलिमेंटरी मॅथ्स, जनरल इंग्लिश और जनरल हिंदी, ट्रॅफिक रूल्स अँड रेग्युलेशन्स, ड्रायव्हिंग टेक्निक्स याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला 120 क्वेश्चन्स 120 मार्कांसाठी, ज्यामध्ये टोटल 2 तासांचा तुम्हाला टाइम दिलेला आहे, त्या ठिकाणी विचारले जाईल. पेपर तुमचा इंग्लिश आणि हिंदीमध्ये होणार आहे. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क आहे. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. सर्व क्वेश्चन तुम्ही अटेम्प्ट करू शकता. रिटर्न टेस्ट नंतर तुमची त्या ठिकाणी स्किल टेस्ट सुद्धा मित्रांनो घेतली जाणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जी एक्झाम असणार आहे मित्रांनो ती महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी तुम्हाला देता येईल, ज्या ठिकाणी नोकरी ठिकाण तुमचं राहू शकतं. आणि स्किल टेस्ट आहे ती मात्र दिलेला होईल, मात्र ती नंतरची गोष्ट आहे. सध्या तुम्हाला या ठिकाणी फोकस करायचा आहे एक्झामवर, ज्यासाठी तुम्हाला अप्लाय करायचा आहे. सो या गोष्टी जर तुम्हाला माहित असतील तर तुम्ही या ठिकाणी किंवा प्रिपरेशन अशा प्रकारच्या भरतीसाठी करत असाल तर अप्लाय करू शकता. यासाठी ऍप्लिकेशन फी बघा, SC ST वुमन कॅन्डिडेटला कोणतीही फॉर्म फी घेतलेली नाही मित्रांनो. तर जनरल अँड अदर्स कॅन्डिडेट्सला या ठिकाणी 300 रुपये फॉर्म फी घेतलेली आहे. ऑनलाईन अर्ज करताना तुम्ही फी त्या ठिकाणी भरू शकता. आता रिझर्व कोणत्याच जागा नाहीत मित्रांनो SC STला, त्यामुळे अप्लाय करताना जर तुम्ही ओपन मधून करणार असाल तर फी ऍप्लिकेबल होती की नाही हे तुम्ही त्या ठिकाणी ऑनलाईन
ऑनलाईन अप्लाय करताना पाहू शकता। यासाठी सर्व डिटेल्स जे आहेत ते मित्रांनो 26/2/2026 रोजी कंप्लीट पाहिजे आणि हीच लास्ट डेट आहे ऑनलाईन अप्लाय करण्याची। जर तुम्ही क्वालिफाय होत असाल तर त्या ठिकाणी प्रयत्न नक्की करणे आवश्यक आहे। या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करा, याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन, तिथे जाऊन तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता। नोटिफिकेशन अवेलेबल आहे ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी, त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती अवेलेबल आहे। फी सुद्धा कमी आहे मित्रांनो। जर तुम्ही या ठिकाणी नोकरी हवी असेल तर प्रयत्न करू शकता। या भरतीबाबत अगेन सांगितल्याप्रमाणे डाऊट असेल तर कमेंट करून विचारू शकता, याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील। धन्यवाद।